व्हिडिओ खूप अटकत आहे. मागच्या 2 तासापासून मी प्रयत्न करत आहो खूप होऊन जाऊ प्लीज यार. ठीक आहे, हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्टबुकबद्दल बोलणार आहोत. तर इम्पॉर्टंट हेच आहे की ओके चालू आहे. तर इम्पॉर्टंट हेच आहे की तुमची ज्या नोट्स आहेत त्या पहिला प्रायोरिटी असल्या पाहिजे आणि ज्या टेक्स्टबुक आहेत त्या सेकंड प्रायोरिटी असल्या पाहिजे. का? कारण की यार हे की नाही खूप इम्पॉर्टंट आहे समजणं की आपण फक्त अभ्यास करत आहोत, त्याची प्रॅक्टिस जी आहे ती करतच नाही आहोत. तर त्यासाठी तुम्ही हा इंटरव्ह्यू बघा यार. हे जे आहेत ना, हे सर आहेत, यांनी बहुत जबरदस्त सांगितलं आहेत. आता मी जर जास्त बोली त्यावर तर काही सेन्स नाही बनणार. 34,000 जणांनी बघितलं आहे तर काहीतरी विशेष सांगितलं असेल. ह्या मॅम, आता ह्या मॅडमनी त्या सर्व गोष्टी सांगितल्या ज्या मी चुका करून बसलेलो आहात त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि मी हक्काबक्का झालं होतं की यार कसं काय होऊ शकते. म्हणजे आपण सर्व ना एकच फेजमध्ये म्हणजे एकच चुका करतो आणि मग ते रिपीट म्हणजे येणारी पिढी करतात. तर ते होऊ नका देऊ आहे ना. यांनी केल्या, मी सुद्धा करतो, तुम्ही सुद्धा करताना काही सेन्स नाही बनत. आमच्या दोघांकडून, माझ्याकडून, या ताईंकडून शिका आणि चुका अवॉइड करा. त्यासाठीच आता हा व्हिडिओ आपण टेक्स्टबुकवर त्या चुका कमी करायच्या तेच सांगत आहो. तर काय की पहिले एक एक्झाम आहे, त्या एक्झाम मागू नका धावू. ठीक आहे, भूमी अभिलेख आली बा, भूमी अभिलेख मी प्रिपेअर करतो आणि टॉप करतो बा, असं काही करू नका. मी माझी कोचिंग अर्ध्यातून सोडून दिली होती. 1 महिना मी कोचिंगला नव्हतं गेलो TPAसाठी. का त्याच्यात स्ट्रक्चर आहे नाही आणि मी स्ट्रक्चर कोचिंगमध्ये शिकवत होतो. मग नंतर कवर करून मी व्हिडिओ पण काही सेन्स बनत नव्हता तो. कारण की यार कोणतरी तिच्या 2 वर्ष ते देऊन बसून आहे ना त्या एक्झामसाठी जे प्रिपेअर करत आहे. तर आपण करून त्याच्यात टॉप मारू असं काही होणार नाही. आणि बाई हे जे आहे ना यूट्यूबवरची स्वगशी टीचर लोक यांच्यात मागं लागू नका बाई. हे लय तगडे काय म्हणते स्कॅमर आहे का म्हणा, आता नाव पण नाही घेऊ शकत. पण हो बा, असं 8 दिवसाची स्ट्रॅटर्जी तुम्ही हे क्लिअर करसान आमचा कोर्स घ्यायचा काय मग लागू नका. तुम्ही लाँग टर्म गोलवर ठेवा फोकस. आणि म्हणजे जे तुमचे सेल्फ स्टडी आहे, कोचिंगमध्ये शिकवलेला मटेरियल आहे, टोटल सिलेबस त्याच्यावरती प्लस फोकस ठेवा. आणि टेस्ट सिरीज तर आहेच याच्यावरती घ्या. तर टेस्ट सिरीज आता टेक्स्टबुकवरतीच आहे मोस्टली, तिथेच आपल्याला सगळं अवेलेबल होऊन जाते कंटेंट. तुम्ही मग RRB द्या, बँकिंग द्या. तर काय की इथे जायचं पहिले बढिया. इथे जाऊन तुम्ही हायेस्ट लेवलची परचेस करा. मी आधी गोल्ड केली होती, आता काय लाईट वगैरे काहीतरी आल्या म्हणतात नवीन. इथे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे ऑप्शन. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये इथे आहे ना, इथे टेस्टमध्ये गेलं सिव्हिल इंजिनिअरिंग ऑप्शन खूप सारं तुम्हाला अवेलेबल होऊन जातं. हे जस्ट NHPC यांनी लॉन्च केलं कारण 28 तारखेला एक्झाम आहे ना. आणि इथे मी SSC JEE देतो. तर मी तुम्हाला माझे 2-3 रिकमेंड देऊन देईल. काय 10 गोष्टी सांगणं तुम्हाला आता. रिकमेंडेड हे आहे मी माझ्या पद्धतीने सांगतो. DDA, SSC तर आहेच, UPPSC हे माझे सर शिकवत होते मला, तर म्हणून थोडंसं वाटते की हो इम्पॉर्टंट आहे. MPSC ठीक आहे, हे थोडंसं लक्ष देसान तुम्ही. बाकी तर तुम्ही स्वतःहून तर तेवढे हुशार आहात, इंग्लिश वाचू शकता आता. तर सगळं स्कॅन करून घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं. कोण टॉपर म्हणतात ठीक आहे, पण तुम्हाला पण तुमचं ॲनालिसिस हवंच ना. मी तर तुम्हाला 2-4 गोष्टी ह्या सांगेल की हे टेक्स्टबुकवरती सगळं ओळखून घ्या, म्हणजे बघूनच घ्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे. आणि ॲड ऑन करत राहा तुमच्या टेस्ट सिरीज इथून. तुम्ही हे बघा एकदा टेक्स्टबुकवर ट्रान्सको महाट्रान्सको ते मी मुबलक प्रमाणात दिली आहे. तर आपण महाट्रान्सकोला थोडं ॲनालिसिस करू. का? कारण की ते म्हणजे आता रिलेव्हन्स पण राहील ना, कारण की ट्रान्सको देणारे खूप राहणार आता. तर मी इथे मुबलक प्रमाणात दिले आहे. तुम्हाला सांगितलंच की सॉल्युशन्स इथे जायचं. आणि ते यार आहेत, स्टुडंट आहेत चांगले, त्यांनी स्कोर चांगला केला आहे. हे मी तुम्हाला यासाठी दाखवतो. कारण की बघा टोटल मार्क्स आहेत है ना, टोटल. तर तुम्ही मार्क्स नको बघू की मला कितीपैकी किती भेटले काय भेटले. तुम्ही बघा की तुम्ही म्हणजे ते असतात ना की बघा हां, तुम्ही किती करेक्ट केले त्याच्याकडे लक्ष द्या. आणि किती इनकरेक्ट केले त्याच्याकडे लक्ष द्या. आणि किती अनअटेम्प्टेड आहे त्याच्याकडे. हे स्ट्रॅटर्जी ठेवा. कारण की याच्यात निगेटिव्ह होऊन जाते ना, तर ते मग ते कॉन्फिडन्स थोडासा कमी होऊन जाते. असं वाटतं की काय करतो. कारण की याची रिलेव्हन्सी आहे ना ते बहुत कमी आहे टेक्स्टबुकची. तुम्ही बघसान रिलेव्हंट म्हणजे जे क्वेश्चन्स असतात ना पेपरात जसे आपण देतो, तर ते पेपरात जसे येतात त्या पाड्याने थोडे येत नाही, थोडं अलग राहते. तर रिलेव्हन्सी नाही राहत. म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट करतो की 50 क्वेश्चन आहेत तर तुम्ही जे किती बरोबर केले, किती अटेम्प्ट केली, किती बरोबर येऊ शकते, या गोष्टीकडे लक्ष द्या. इररेस्पेक्टिव्ह की मला किती मार्क्स आहे किती नाही. तर हेच झालं की तुम्हाला फक्त हे दाखवून देतो, मी टॉपर्स दाखवून देते. मला त्यांना दाखवणं खूप गरजेचं आहे. बहुत इन्स्पायरिंग आहे, बहुत तगडे मार्क्स घेत आहेत आणि तगडे हे करत आहेत ते. मग जसं मला आता 77 आहे ऑलमोस्ट. तर हे जे आहेत सर कौशल म्हणून, हे बहुत तगडे आहेत. यांनी बाई 148 घेतलं आहे, नंतर 114 या सरांनी घेतलं आहे सारे. आणि हे जे आहेत ना हे हे टोटल दिलं आहे. हे महाट्रान्सको त्यांनी पूर्णच फोडली आहे. आणि ते जे आहेत ना UPSC IBPS जे टॉपर्स आले आहेत त्यांनी पण एक म्हणजे त्यांची पण रँकिंग होती याच्यात. मी मागल्या काही महिन्यांपासून त्यांना फॉलो करत आहोत. आता पुन्हा नेटवर्क गेलं आहे, कसं बाहेर नेटवर्क कनेक्ट आहे. तेवढे देण्यापेक्षा की नाही लॉंग टर्म म्हणजे लॉंग जे आहेत ना टेस्ट सिरीज त्याच्यावरती त्या फॉर्मॅटवरती तुम्ही
शिफ्ट होण्याचा प्रयत्न करा. मी सगळंच बंद केलं. ओके, तर जसं आता मी टेक्स्टबुकवरती की नाही जे SSC JEE आहे ना त्याच्यावरती मोस्टली फोकस करत आहोत, कारण की मला त्यांचे जे लेवल आहे ती ठीकठाक वाटली. आणि त्याच्यामध्ये काय हे बघा, ही जी आहे ना 2025 वाली, याच्यात मी प्रो सबस्क्रिप्शन घेतलं आहे. त्याच्यात PYQ आहेत. MCQवरती जाण्यापेक्षा किंवा मग ते 10 मार्क्सचा इथे दाखवते चॅप्टर वाईज आहेत, ते जे गेलं ना चॅप्टर वाईज. तर यार 10चे आहे ना, तर हे काही सेन्स पण नाही मला, मी दिल्या पण सेन्स नाही मला, मजाच नाही येत यार की काय करतो आम्ही. तर डायरेक्ट तुम्ही एक तर हे बघा, हे 50 वाले SSC PYQ आहे ना, 50 याच्यात 50 क्वेश्चन असतात. आणि याच्यात सेम आहे की तुम्हाला आता मला सॉईलमध्ये ठीकठाक होते, 31 स्कोर होता, म्हणजे 31 मार्क्स होते, 31 बरोबर होते है ना. मार्क्स तर 29 आहे, कारण ते कटआउट होतं. ते रिलेव्हन्सी ठीकठाक आहे या 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 संदर्भात. तर मला वाटते की हो, याला आपण दिलेली बरी. एकदा चेकआउट करा तुम्ही बघा है ना. ये 31 असं किती काय, काहीच नाही आहे. तुम्ही एकदा चांगल्याने स्कोअर केला तर मग म्हणजे चांगला कव्हर केला सिलेबस प्रॉपरली कव्हर करा नंतर जाण्यात की. कारण की बघा, तुम्ही असं नका समजू की बाई मी बोर्ड टेस्ट देतो मग माझा अभ्यास बहुत होऊन जाईल. नाही, तुम्ही बहुत जास्त नोट्स वाचा, बोस न वाचा, मग तुमचा टेस्ट सिरीजचा स्कोर इन्क्रीज होईल. बस हा सेन्स आहे. आणि जास्त तर कायच, इथून तुम्ही चॅप्टर सर्च करू शकता, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जसं मी इथं परमॅबिलिटी टाकतो, तर मी परमॅबिलिटी स्पेलिंग यार तुम्ही हे करता नाही, स्पेलिंग बघसाल माझं, ठीक आहे. हायड्रोग्राफ इझी आहे टाकण्यात, हायड्रोग्राफ. ओके, आणि हे मी सर्च करत आहो यार, आता हे नको बरं, सर्च होईल. आणि याच्यावरती मग टेस्ट येतात, तर तुम्ही ते टेस्ट द्या सर हे ना. तुम्ही चॅप्टर शिकले हायड्रोग्राफ इथे, आणि बस इथे येऊन मग तुम्ही प्रॅक्टिस करा. आता हे बघा, हायड्रोलॉजीचे प्रत्येक चॅप्टर वाईज हे थोडंसं माहिती नाही राहत ना कोणाला, कारण की तेच आहे की थोडं माहितीचा अभाव राहते, मला पण माहिती नव्हतं. तसे इथे देऊन द्यायचे आहे ना. तुम्ही टेस्ट वाईज पण इथे जाऊ शकता. आणि भाई बहुत सही आहे, तुम्ही जे पण इथं गोष्टी सर्च करसाल तर येऊनच जाईल इथे काही नाही काही. आणि बस असंच चेकआउट करत राहतं. थोडा जास्त टाईम द्या, 2 घंटे जर दिले तुम्हाला तर तुम्ही पण समजून जाईल. फक्त एक तुम्ही की नाही बघा, इथे जेव्हा जासाल कोणती टेस्ट सिरीज घेऊ आपण, लेट्स से आता मी माझ्या दिलेल्या होम्समध्ये जाऊ. टाईम घेईल यार आता, सॉरी हां, याच्यासाठी मी काहीच नाही करू शकत. इंटरनेट माझ्याकडे आहे नाही, मी बाहेर ते जे शॉप्स आहेत ना त्याचं इंटरनेट घेत असतो आणि व्हिडिओ क्रिएट करत असतो, कारण की आता पॅशन आहे तर आहे भाई इथे. हां, तर मी सांगत होतं की यार तुम्ही की नाही सेव्ह करत जो ऑप्शन जे तुम्हाला माहिती नाही. फॉर एक्झाम्पल लेट्स से आता मी हे खूपच खराब दिले यार मी, ठीक आहे, जेव्हा माझी एवढी ही नव्हती तेव्हा, कमॉन. तर जे आता आपल्याला माहिती नाही ना ते पुरे सेव्ह करायचे का, कारण की बुकात लिहिण्यात काही सेन्स नाही बनत. तुम्ही बुकात लिहिणार ना, बुक तर बुक भरवणार, ते वाचण्यात पण पुन्हा येणार नाही. तर जे येत नाही ना ते इथे सेव्ह करायचे. हे बघा, असे सेव्ह करायचे. तर सेव्ह झाल्याने काय होतं, त्याचं एक सेक्शन बनतो इकडे. आणि जेव्हा मी लॅपटॉपमध्ये ॲक्सेस करतो त्याचा ॲक्सेस प्रॉब्लेम थोडा अलग आहे. इथे सेव्ह ऑप्शन आहे, सेव्ह क्वेश्चन. त्याचं जे लॅपटॉप व्हर्जन आहे ना यामध्ये असं रोमध्ये दाखवतात, रोज असतात नाही, हां रोज असतात, तसे रोमध्ये दाखवतात. पण हे जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ओपन केलं ना तर ते अशा पद्धती दिसतात. इथे जायचं, युअर एक्झामच्या खाली एक लायब्ररीचं ऑप्शन आहे, ह्या लायब्ररीच्या ऑप्शनमध्ये जाऊन सेकंड ऑप्शन तुमच्या इकडे क्वेश्चन्स असतात, तर क्वेश्चन्समध्ये जायचं. आणि क्वेश्चन नंतर तुम्हाला मग डायरेक्ट सेक्शन वाईज दिसते. आणि हे याचं बेनिफिट आहे सगळ्यात मेन. बस भाई, आता कायच बोलणं तुम्हाला. हे जर भेटलं आहे तर तुम्ही सेक्शन वाईज, तुम्हाला माहिती आहे की मला यार सगळ्यात जास्त क्वेश्चन मी तर सॉईलचे ठेवले याच्यात, तर मला सॉईल्स मला जमत नाही आहे, सॉईल्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, पण तिथे जायचं. तर हेच आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बघा, कोचिंग जे आहे ना ते कोचिंग क्लास म्हणजे ट्युशन्स, कोचिंग क्लासवाले ट्युशन क्लासवाले की नाही तुम्हाला आपल्याला हे देतात की माझ्याकडून 99 घ्या बा, 99 रुपयाला टी सिरीज घ्या बा. नंतर कोणी 300 रुपये आणि 50 महिने फ्लक्च्युएट करते साला. पेपर जवळ म्हणजे एक्झाम जवळ आली का लगेच कमी लगेच जास्त, त्याच्या मागे लागू नका. कारण की त्याचा एक सेन्स बनते कसा की 30 सप्टेंबरला जर पेपर आहे तुमचा तर तुम्ही 25 सप्टेंबरला घेऊन 10-15 लावसाने काही सेन्स नाही म्हणत. 1 तारखेला घ्या तुम्ही सप्टेंबरला, आणि हे प्रॉपरली युटिलाइज करा टाईम तुमचा की या टायमात मला एवढं इम्प्रूव्हमेंट करायचं. हे तर पार्थरांनी सांगितलंच, मी जस्ट एकदा रिकॉल करून दिलं आहे. जर समजा तुम्ही या पद्धतीचं बुक वापरता, इव्हन मी तुम्हाला हे बुक वापरू देणार नाही, हे SSCचं आहे, याच्यात खूप रिपिटेटिव्ह राहतात सरला, एकच एक कंटेंट एक सेन्स बनतच नाही, असा राग येते काय 10 एकच एक गोष्टी देत आहे. तर मी हे सांगत आहो की आता बघा, मी असं देत होतो की मला माहिती आहे की याचा हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन मला माहिती आहे की हे ऑप्शन आहे का, जे ऑप्शन मला माहिती आहे की हे मला पाहणं आहेच नाही, मी याला डर खोडत होतो. कारण की मला घेण देणंच नाही भाई. हां ठीक आहे, हे ॲव्हरेज डे आहे 150 येते, बस मला 150 लक्षात ठेवायचं आहे. सेम इकडे, कारण की भाई शेवटी काय भाई, जेव्हा तुम्ही फास्ट रिव्हिजन करता ना तुम्हाला जे ऑप्शन आहे ते पाहिजे आहे. तुम्हाला जे म्हणजे जे तो करेक्ट ऑप्शन आहे ना क्वेश्चनचं ते पाहिजे आहे तुम्हाला, ते नाही की जे कन्फ्यूज करते तुम्हाला, आहे की नाही. आता फॉर एक्झाम्पल टर्बिडिटी आहे, युजिंग कोणता ब्ल्यू कॉबल्ट, काय
है ना, वाचून घ्या यार. मी त्याला बॅलिस असं काहीतरी वाचत आता, तुम्ही समजून घ्या ना. तर हे आहे, जे नाही गरजेचं मला तर नाहीच गरजेचं, मी त्यालाकडं लक्ष देणार नाही जास्त. ठीक आहे. जस्ट लाईक आता हे सेफ वॉटर आहे, तर सेफ वॉटर कशावर, पॅथोजेनिक नॉट कंटेंट, तर पॅथोजेनिक कंटेंट आहे. मग हे फालतू मला काही गरज नाही, तर मी याला खोडूनच टाकला आहे. आणि सेम जर एक पेज मला असं भेटतं की जिथं सगळ्या डेटा मला माहिती आहे, तर मग सगळं क्रॉसेस मारून टाकायचं, त्या पेजकडे पुन्हा लक्ष नाही द्यायचं. हे एक मी स्टॅटिस्टिक वापरत होतो जेव्हा मी हे तर नकाच वापरू यार, कारण की नका, मी म्हणतो नका वापरू, तुम्ही तेच फिंगरप्रिंट वापरा. आता मी काय केलं तुम्हाला सांगितलं आहे ना, की माझ्यापाशी हे लॅपटॉपचं ऑप्शन आहे, तर मी याच्यात हे सेव्ह केलं आहे. आणि इन केस जेव्हा मला एखादी डाऊट येतो की यार हा क्वेश्चन मला जमला नाही, तर मी त्याला स्क्रीनशॉट काढतो आणि माझ्या स्क्रीनच्या मेमरीत डायरेक्ट सेव्ह करतो, मोबाईल लॅपटॉपच्या मेमरीत सेव्ह करतो. इथे हायलाईट वगैरे करतच असतो त्याला यार, पिक्चर्समध्ये ओके, हे असं या पद्धतीनं. आणि मग मी याला रिव्ह्यू करतो किंवा मग याची PDF वगैरे बनवून. तर हे याचा लॅपटॉपचा ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज म्हणा, आणि ह्या एक याचा ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज. तर दोन्ही आपापल्या ठिकाणी बरोबर आहे. बापरे बाप, कितीतरी केलं होतं मी वाटते. ठीक आहे. तर ॲनारोबिक, त्या ॲनारोबिकचं काय आहे, स्ट्रॉंग ऑर्गॅनिक वेस्ट आहे. तर बाकीचे तर मला काही घेणं देणं नाही, कट मारले. ठीक आहे. आणि जर मला हा पूर्ण क्वेश्चन्स माहीत असतं, मी क्वेश्चनलेच कट मारला असता, सोडून दिलं असतं. ठीक आहे. बस थकलो यार मी पण, आता झालं, माझं पॅशन संपलं.